तुम्ही एकीकडे महिलांविषयीचे इतके संवेदनशील विषय जे आहेत ते तुम्ही आत्ता इथे मांडले, पण मग इव्हेंट पॉलिटिक्सबद्दल बोलताना जे पुरुषांकडनं केलं जात आहे, तुमचे हे जे कोण तुम्ही आका, छोटे आका, मोठे आका म्हणताय त्यांच्याकडनं केलं जात आहे, मग त्या विषयात तुम्हाला महिलांचं नाव घ्यावं असं का वाटलं? हे बघा, मी जे बोललो ते दोन अर्थ आहेत त्याचे. आणि जे प्राजक्ताताईंच्या बाबतीमध्ये आपला रोख बहुतेक तिकडे दिसतो, तर तो विषय मला वाटतं संपलेला आहे. इव्हेंट मॅनेजमेंट असा शब्द वापरला होता मी. तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये हे जे आका आहेत, हे असा काही इव्हेंट करायचे तिथं, कोणताही लीडर येऊ द्या, मोठे लीडर. अजितदादा आले, अजितदादाचाच फोटो एवढं लावायचं की अजितदादालाच वर बघावं लागेल, एवढं मोठं पोस्टर लावायचं बरं का. फडणवीस साहेब आले की फडणवीस साहेबाचं पोस्टर असं दाखव, म्हणजे फडणवीसांनीच वर पाहिलं पाहिजे. जयंत पाटील आले, त्यांचे दाखवू का नमुने मी तुम्हाला? त्या इव्हेंट मॅनेजमेंटबद्दल मी बोललो, नॉट महिलांच्या कार्यक्रमाबद्दल. फक्त ऑब्जेक्शन काय होतं, रश्मिका मंडाना त्यांना आणलं, काही म्हणणं नाही, आणलंच पाहिजे, त्यांनी आणलं. आत्ता माझ्या मुलाने सुद्धा ते दहीहंडीला आणले होते काही चित्रपट तारिका. मी गेलतो बाबा स्टेजवर, फक्त असं केलं ना, आपलं खाली बसलो, पटकिनी गाडीत बसलो, निघून गेलो. प्रश्न कोणता आहे की मराठवाड्यामध्ये कमरे इतकं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये होतं. त्यावेळेस मला वाटतं मनोज जरांगे पाटलांची सुद्धा काही बातम्या आल्या होत्या, मला वाटतं मुंबई तकला आल्या, बाकीच्या लीडरच्या आल्या. त्यावेळेस कृषी मंत्री होते धनंजय मुंडे साहेब, आणि त्यावेळेस मराठवाड्यातला शेतकरी पाण्याखाली गेलेला असताना तुम्ही रश्मिका मंडनांचा कार्यक्रम कसा घेता, हे माझं ऑब्जेक्शन होतं. महिलांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन नव्हतं. आणि गेला, माझ्याकडून चुकलेला शब्द नाही, तरी मी दिलगिरी व्यक्त केली. अजूनही परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की मी महिलांच्या बाबतीमध्ये नाही बोललेलो, थोडंसं ग्रामीण भागाचा असल्यामुळे एखादा शब्द चुकला असेल, तुम्ही बी माफ करून टाका. आधी तुम्ही असं म्हणला होतात की मी माफी मागणार नाही, मग नंतर तुम्ही का माफी, मग तुम्ही का दिलगिरी व्यक्त केली? आधी तर तुम्ही म्हणलात ना की माझं काही चुकलं नाही. संतोष देशमुख यांच्या फोकस, माझा फोकस काय आहे, संतोष देशमुख, त्यात तो फोकस जर दुसरीकडे सरकत असेल तर मी माफी काय, तुम्ही म्हणले तर प्राजक्ताताईंच्या जाऊन पाया पडतो बाबा, तुमच्या बी पडतो. मला काही, माझं कंबर अजून एवढं टाईट झालेलं नाही की कोणापुढं वाकायचं नाही, मी कोणाच्याही पाया पडतो. नाही तसं आहे, पण तो फोकस तुम्हीच बोलल्यामुळे शिफ्ट झाला ना. ते जर बोललाच नसता तर त्याच्यावरती सगळं चालू होतं. आता एक दिवस माझं मत नव्हतं, पण माझं मन परत म्हणलं नाही बाबा, हे फोकस दुसरीकडे जातोय. मी स्वतः आलो, म्हणलो की मी माफी मागतो, मी दिलगिरी व्यक्त करतो.